जपमादत्ताना वेरमणि सिक्खापदं समादियामि। स्वागत है आप सभी का। आप लोग देख रहे हैं बुद्धास टीचिंग चैनल और हम यहाँ महाकारुणिक तथागत बुद्धा और उनके शिक्षाओं के विषय में चर्चा करते हैं। यदि तत्तारी पुरुष योगानि अष्टपुरुष पूगल एस भगवतो सा। भिक्खू संघाचा निळ्या झेंड्याचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा तथागत भगवान गौतम बुद्धाचा भिक्खू संघाने आपापल्या आसनावर आसनस्थ व्हावं। सुपटिपन्नो भगवतो सावक संघ न्यायपटिपन्नो भगवतो सावक संघ। सारे लोगों का लो आपापल्या जागेवर आसनस्थ व्हावं। धम्मसागर बुद्ध विहार हेरसेवा संस्था समोर कार्यक्रमाला बापूसाहेब आवटे आलेले आहेत। त्यांना मी अशी विनंती करतो शुभेच्छा देतो। अवताडे साहेब आणि सावंत साहेब यांनी बुद्ध विहारात जाऊन आपल्या धम्मबुद्ध आपल्या विहाराचं पूजन करावं। आपल्या सगळं हो हो हे घ्या। बंतीजी गण आपल्या आसनावर आसनस्थ झालेले आहेत। कृपया जे उभे आहेत त्यांनी आसनस्थ व्हावं। त्यानंतर आपल्याला उपासिका भराळेबाई आणि बाबळेबाई हे आपल्याला स्वागत गीत म्हणणार आहेत। बंधूंचं स्वागत करण्यासाठी हे जो चांगल्या प्रकारे स्वागत गीत म्हणणार आहेत। सगळ्यांनी ते ऐकावं। करा सुरुवात करा। आलेले सगळे स्वागत गीत वगैरे चालू आहे। या दमानी गडबड नका करू।
धम्मसागर बुद्धविहार तथागत कॉलनी विठ्ठलनगर रामनगर सिडको छत्रपती संभाजीनगर वर्षवार सांगता समोर निमित्त आपले आवडते बापूसाहेब आवताडे हे इथं आलेले आहे. त्यांचं धम्मसागर बुद्धविहारातर्फे स्वागत. आमचे कमिटीचे अध्यक्ष बाबुराव वानखेडे हे करतील अशी मी त्यांना विनंती करतो. सर्वप्रथम भक्तीची स्वागत करत आहे. भिक्खू संघाचा पंचरंगी ध्वजाचा यानंतर कमिटीचे अध्यक्ष बाबुराव वानखेडे हे बापूसाहेब आवताडेचे स्वागत करत आहे. शाल आणि यानंतर रावभाऊ सावंत यांचं स्वागत करीत. त्यानंतर आमचे लोकप्रिय मित्र उमाभाऊ पानघरे यांचं स्वागत करीत आहे. सदस्य कोणी घ्या ना, अध्यक्षित करू. यानंतर बापूसाहेब यांना विनंती आहे की वर्षानिमित्त 2 शब्द शुभेच्छा द्यावे. डोळेसाहेबांचं स्वागत वाळू साहेब करत आहे. धम्मसागर बुद्ध विहार या ठिकाणी सर्व महान पंतजी या ठिकाणी उपस्थित आहे. माझ्यासारख्या छोट्याशा कार्यकर्त्याला इथे काही बोलावं एवढी उंची माझी नाही आहे, परंतु ह्या कार्यक्रमाला मी शुभेच्छा देतो. दीपावलीच्या सर्वांना शुभेच्छा देतो आणि भंतेजींना विनंती करतो की मला आशीर्वाद द्यावं. धन्यवाद. धन्यवाद सर. आपण कार्यक्रमाला सुरुवात करणार आहोत. अखिल विश्वाला शांतीचा संदेश देणारे पितामह भगवान गौतम बुद्ध स्वराज्याचे संकल्प लोकांचा स्वागत होत आहे. पुनर्करूया अवसर म्हणूया. सर्वांनी कृपया यावं. या अशोक बोलता या इकडे या, लवकर पटापट या. काही पाठीमागच्या बंधूजींना द्या, काही पाठीमागच्या बंधूजींना द्या. वाघमारे या, वाघमारे साहेब या इकडे. गायकवाड साहेब, राऊत साहेब, राऊत या, राऊत दोन्ही राऊत या, दोन्ही राऊत या. हा आपला वर्षवाचा सर्व मिळूनचा कार्यक्रम आहे. याच्यामध्ये ज्यांचं नाव नाही घेतलं त्यांनी कृपया इथे यावं. आपले 100 या. काही लोकांचं मला पुनवटकर आले का? पुनवटकर या. मला लोकांचं काही लोकांचे नाव आठवत नाहीत, कृपया यावं. हा आपला सर्वांचा कार्यक्रम आहे, कृपया सर्वांनी यावं. बनकर ये रे बनकर. त्यांच्या सोबतचे ते मित्र या. हा आपण पाहतो
राऊत सर या. राऊत सर आले का? राऊत सर आले आले बरं ठीक आहे. काही पाठीमागचे बनतेशील ना द्या सर हा भोगले साहेबांमार्फत आपल्या बनतेजींचं स्वागत केलं जात आहे. बनतेजी आपले भोगले साहेब हे एक समाज कल्याण आयुक्त आहेत. अतिशय मोठ्या असे पदावर आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा यानंतर आपण आपल्या विहारामध्ये जवळजवळ या बुद्धविहार विहारामध्ये वर्षावासाचा आज आपण समाप्तीचा समारोप केलेला आहे. अष्टगाथांचं त्यांनी वाचन स्वतः वाचन केलं आणि त्याचं विश्लेषण सुद्धा त्यांनीच केलेलं आहे. अतिशय सुंदर त्यांनी तो कार्यक्रम सादर केलेला आहे आणि म्हणून त्यांचं सुद्धा या कार्यक्रमामध्ये उपस्थित लाभलेले आहे. त्यांचं सुद्धा आपण स्वागत करूया. मी राऊत सरांना अशी विनंती करतो की त्यांनी या स्टेजकडे यावं. राऊत सरांचा शाळेत पेपर देऊन त्यांचं स्वागत करा. हा निकालजी बाबा या इकडे. त्यानंतर उपाध्यक्ष निकालजी या. त्यानंतर आपले दाभोळे साहेब या पटपट. एकदम फोटो काढा. काय करायसारखं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा यानंतर आपल्या उपस्थित झालेले काही बनतेजी गण आहे यांचा चिवरदानाचा कार्यक्रम होणार आहे. संघदानाचा कार्यक्रम होणार आहे. पहिल्यांदा इंदावन बनते महाथेरो, त्यानंतर धम्मज्योती महाथेरो, त्यानंतर संघपाल महाथेरो आणि राहुल बनते यांनी कृपया उभं राहून आपले जे काही तथागत भगवान गौतम बुद्ध आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची पूजा करावी. या राहुल बनते या. धम्मज्योती बनते या. संघपाल बनतेजी या. जास्त इथं म्हणजे गोंधळ होऊ नये म्हणून इतर बनतेजींना आपण या ठिकाणी बोलावलेली आहे. तरी कृपया त्या गोष्टी आपण समजून घ्याव्या. साधू साधू साधू. तथागत भगवान गौतम बुद्धाचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भिक्खू संघाचा यानंतर आपण आपला अतिशय महत्वाचा कार्यक्रम हा संघदानाचा कार्यक्रम ठरलेला आहे. यामध्ये पहिल्यांदा राऊतभाई आणि वाकडे मॅडम यांनी कृपया स्टेजवर यावं आणि बनते इंदावंश महाथेरो यांना आपल्याला संघाची वर द्यायचा आहे. इंदावंश बनते इंदावंश महाथेरो
यांचं स्वागत आहे हे राऊतभाई आणि वाकडे मॅडम हे करतील अशी मी त्यांना विनंती करतो. त्यांनी यावं. आहेत या समोर त्यांना आपल्या पुष्पगुच्छ द्या. हा घ्या इकडे. वृंदावन म्हणते भिक्खू संघाचा यानंतर धम्मज्योती भंते महाथेरो यांचं स्वागत. बाबळेबाई राहुल महाथेरो यांचं स्वागत. राहुल भंते थेरो यांचं स्वागत. बाबळेबाई आणि वानखडे मॅडम यांनी कृपया स्टेजकडे यावं. आणि चलो आधी भेट यानंतर घ्या ना तुमचं स्वागत. भिक्खू संघाचा यानंतर धम्मज्योती महाथेरो यांचे स्वागत. धम्मज्योती थेरो यांचं स्वागत. आपल्या वानखडे आई आणि अंबोरे मॅडम त्या करतील, त्यांनी समोर यावं. वानखडे आई आणि अंबोरे मॅडम या पटपट पुढे या. आई कुठे आहे? आई कुठे आई? हा निकालची आई या. निकालची आई या लवकर पुढे या. आपल्याला धम्मज्योती भंते थेरो यांचं स्वागत. पुष्पगुच्छ देऊ ना. पुष्पगुच्छ इकडे या. इकडे या. इकडे या. इकडे या. भिक्खू संघाचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा हा यानंतर सातदिवे मॅडम. हा गवई मॅडम. सातदिवे मॅडम आणि गवई मॅडम त्यांनी समोर यावं. बुगले मॅडम आले का? बुगले मॅडम भंते भिक्खू संघाचा साधू साधू साधू. भंते संघपाल थेरो यांचं स्वागत. आपल्या देवतळे मॅडम आणि वानखडे बाई. देवतळे मॅडम उभे राहा आणि समोर या. आणि वंदना पवार यांनी समोर यावं. या वानखडे बाई या. भिक्खू संघाचा साधू साधू साधू. आपल्या भोगले मॅडम आले आहेत का? भोगले मॅडम कृपया आपण समोर यावं. आपलं सुद्धा स्वागत. संघाचा
हां यानंतर आपला स्वागताचा कार्यक्रम संपला आणि अतिशय महत्त्वाचा कार्यक्रम तो म्हणजे प्रवचनाचा हा कार्यक्रम आपण या ठिकाणी आता सुरू करत आहोत. सर काय पाठीमागं सर काय म्हणजे आज आपण या ठिकाणी यांच्या कठीण शिवदानाच्या निमित्ताने या दानोत्सवामध्ये आपलं पुण्य कर्म करण्यासाठी उपस्थित झालेला आहात. सर्वप्रथम या ठिकाणी उनको बोलना थोड़ा आवाज बड़ा बोलना. त्यानंतर या भगवन्तं अभिवादेमि स्वाक्षातो भगवता धम्मो धम्मं नमस्सामि सुपटिपन्नो भगवतो सावकसङ्गो सङ्गं नमामि ओकास वन्दामि भन्ते द्वारतयेनं कत्तं सर्वं अपराधं क्षमतु मे भन्ते द्वितीयंपि ओकास वन्दामि भन्ते द्वारतयेनं कत्तं सर्वं अपराधं क्षमतु मे भन्ते तृतीयंपि ओकास अहं भन्ते त्रिशरणेन सह पंचशीलं धम्मं याचामि अनुगं कृत्वा शीलं देतमे भन्ते द्वितीयंपि अहं भन्ते त्रिशरणेन सह पंचशीलं धम्मं याचामि अनुगं कृत्वा शीलं देतमे भन्ते तृतीयंपि अहं भन्ते त्रिशरणेन सह पंचशीलं धम्मं याचामि अनुगं कृत्वा शीलं देतमे भन्ते यमहं वदामि तं वदेताम् भन्ते नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स 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 बुद्धं शरणं गच्छामि बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि तृतीयंपि संघं शरणं गच्छामि तृतीयंपि संघं शरणं गच्छामि तृतीयंपि संघं शरणं गच्छामि ते शरणगमनं परिपूर्णं आं भन्ते पादात्
ติปาตาเวรมณีสิกขาปดังสมาธิยามิ ปานาติปาตาเวรมณีสิกขาปดังสมาธิยา อา มิ ดินดานาเวรมณีสิกขาปดังสมาธิยามิ อาดินนาดานาเวรมณีสิกขาปดังสมาธิยามิ กาเมสุมิจฉาจาราเวรมณีสิกขาปดังสมาธิยามิ กาเมสุมิจฉาจาราเวรมณีสิกขาปดังสมาธิยามิ มุสาวาดาเวรมณีสิกขาปดังสมาธิยามิ มุสาวาดาเวรมณีสิกขาปดังสมาธิยามิ สุราเมรโยมัจจปมาดัตตานาเวรมณีสิกขาปดังสมาธิยามิ สุราเมรมัจจปมาทฐานาเวรมณีสิกขาปดังสมาธิยามิ ติสรณเนนะสหปัญจศีลังธัมมังสาธุกังสุรกิตังกัตวาอัปมาเดนะสัมปาเดตา อัมบันเต สาธุสาธุสาธุบุตังนามามิ ตังนามา ธัม มิ มังนามามิ ธัมมังนามา สั มิ งฆังนามามิ สังฆังนามามิ นี่มันสาธุสาธุสาธุमहाकारुणिक तथागत बुद्ध धम्म संघ के अनंत गुण धम्म और आशीर्वाद से भरा हुआ बुद्ध वाणी द्वारा आप लोगों को आशीर्वाद देंगे। यहाँ विशिष्ट थाईलैंड से पूजनीय भिक्षु यहाँ उपस्थित है। भांते जी थाईलैंड से विशेष राजकीय सम्मान फ्राखु सम्मान से विभूषित है और भांते जी खूब अच्छे से चैंटिंग भी करते हैं, परित्राण पाठ भी करते हैं। आज भांते की तरफ से मंगल मैत्री पाठ करेंगे। हाँ, तो आप सभी को खूब खूब मंगल मैत्री आशीर्वाद देते हैं। बोलिए साधु साधु साधु। नमो तस्सा भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्सा नमो तस्सा भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्सा नमो तस्सा भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्सा इति पिसो भगवा अरहं सम्मा सम्बुद्धो विञ्च चरण सम्पन्नो सुखतो रोगविदु अनन्तरो पुरिस धम्म सारथि सन्था देवमनु सानां भुन्तो भगवते सवाखातो भगवता धम्मो सन्निधिको अकारिको एहिपासिको ओपनयिको पञ्चान्तं वेदितां पुविञ्जो एते सुपतिपन्नो भगवतो सावकसा को उचुपतिपन्नो भगवतो सावकसा को यायपतिपन्नो भगवतो सावकसा को सामीचिपतिपन्नो भगवतो सावकसा को यतिथां चान्तारि पुरिसयुखानि अन्तपुरिसपुङ्खला एष भगवतो सावकसा को आहुनयो पाहुनयो धम्किनयो अञ्जलिकरणियो अनुत्तरं पुण्यकृतं लोकसाति करणीयमन्त्रकुशले नयन्तं सन्तं पठं अभिसमे च सङ्घो उचु च सुषु च सुवचो च समुचु अनतिमाने सन्
โตสโกจะสุปโตจะอัมปะกินโตจะสันลาหุกวุนติงสันตรินทิโยจะนิปะโคจะอัมปะคัมโพปุเรสุอะโนโนกินโทนัจตุทังสัมมาจาริกินจิเยนะวินโยปะเรอุปวัตยงสุกิโนวะเคมิโนโหตุสัมเพสันตาภวันโตสุขิตันตราเยเกจิปะยะภูตันทิตาสาวาทาวราวะอนาวาเสสาธีฆาวาเยมหันตาวามันชิมาราสกาอนุกทุราธิทาวาเยจะอาทิทาเยจะดูเรวะสันติอวิดูเรภูตาวะสัมตเวสีวาสัมเพสันตภวันโตสุขิตันตรานปโรปรังนิกุมเพธนาติมันเยตกะกาจินังยิงจิพยาโรสนาปฏิฆสัญญาณยมัญญาสะทุกมินเชยมาตายธานิยังปุนตังอายุสาเอกปุตตมนุระเทเอวัมปิสัมภภูเตสุมานาสะภาวเยอปริมาณังเมตัญจะสัมภโรกาสมิมานาสัมภาวเยอปริมาณังโอทางอโทจติริยจะอาสัมภาทางอเวรังอาสปันตังตินทะจรังนิสินโนวาสยาโนวายาวตาสวิกตมินโทเอตังสติงอาทินไทยธรรมเมตาวิหารังอิธมาหุทินทินจะอนุปคัมมาสีระวะทาสเนนะสัมปันโนกาเมสุวินยะเกทังนาหิชาตุคัมภะเสยะปุณเรติเตภาหุงสหสมพินมิตาสาบุทันตังครีเมฆรังอุทิตโกรสเสนมาระกานาทิธัมมวิธินาชิตวามุนินโดตันเตจะสาภวตุเตชยมังคารานิมาราติเรกามวิโยนชิตาจะปรันติงโคระปนารวัตมังกัมทังตยังขังขันติสุทันตวิธีนาชิตวามุนินโทตันเตชะสะภวตุเตชยมังคารานินาราคิริงขจวระอธิอันทภูตังทาวากิจากามสนีวสุธารุนันตเนตัมภูเสกวิธีนาชิตวามุนินโทตเตชะสาภวตุเตชยมังคารานิโอกิตาคันธรรมติทสุธารุนันตังทาวะติโยชนะปะทังคุริมาระวันตังอิทธิพิสังขตามโนชิตวามุนินโทตันเตชะสาภวตุเตชยมังคารานิกันตวานกันธมุทาระอิวะคัมพีนิยาจินจายโตทวจนังชนะกะยามันเชสันเตนะโสมวิธีนาชิตวะมุนินโทตันเตชะสาภวตุเตชยมังคารานิสันจังบิหายมติสันจักวาทะเกตุวาทะพิโรปิตมานังอธิอันทภูตังปัญญาปฏิปัจจติโตชิตวามุนินโทตันเตชะสะภวตุเตชยมังคารานินันโทปนันทพุจคะวิภูทางมหินถิงปุนเตนะเถระพุจเกนะธรรมปยันโตอินโทปะเทสวิธีนาชิตวามุนินโทตันเตชะสะภวตุเตชยมังคารานิทุกขาหาทิทิพุจเกนะสุทธาหันทังพัมมังวิสุนจิตุนิทิปกาพิธานังญาณคเตนะวิธีนาชิตวามุนินโทตันเตชะสาภวตุเตชยมังคารานิเอตาปิพุทธชยมังคาราอันทคาทายโยวาจโนทินาทิเนสารเตมตันทีหิตวานเนกวิวิดานิจุปะกวานิโมขังสุขอธิกมัยยนโรสปัญโยมหาการุณิโกนาโทหิตายสัมปปานินะปุเรตวาปารมีสัมภาปันโตสะโพธิมุตตมังเอเตนะสัจวาเจนะโหตุเตชยมังคารังชยันโตโพธิยะมูเรสังกยานังนันทิวันธโนเอวังตวะวิจโยโหหิชยาสุชยมังคาเรอปราชิตาปะลังเกสีเสปะทวิโปคาเรอภิเสเก
สัมภพุทธานะอาคัมปันโตปโมทติสุนังขังตังสุมาคารังสุปาภาตังสุโหติตังสุกันโนสุมโหนโตจะสุยินทังพัมมจาริสุปทังขีนังกายกรรมวาจากรรมังปะทังขีนังปะทังขีนังมโนกรรมปณิทิเตปะทังขีนาปะทังขีนานิกะตวานวพันตันเตปะทังขีเนสิริทิติมติเตโชจยสินทิมหิทิมหาคุณาปรินิตปุญญาธิการาสสะพันตรายานิวารณาสมันทาสัพพะวะโตอะระหะโตสัมมาสัมพุทธัสสะทวาติงสัมมหาปุริสารขณานุภาเวนะอาสิตยันนุภยจนานุภาเวนะอตุตารสตะมังคารานุภาเวนะชัมพันนรังสียานุภาเวนะเกตุมาระนุภาเวนะทัสสะปารมิตานุภาเวนะทัสสะอุปปารมิตานุภาเวนะทัสสะปรมันทปารมิตานุภาเวนะศีลสมาธิปัญญานุภาเวนะพุทธานุภาเวนะธรรมนุภาเวนะสังขานุภาเวนะเตชะนุภาเวนะอินทานุภาเวนะภระนุภาเวนะเยยธรรมานุภาเวนะจตุราสีติสหสธรรมังขันธานุภาเวนะนวโรเกตารธามานุภาเวนะอังคังยิกมาคานุภาเวนะอะดัสมาปฏิยะนุภาเวนะสราพิญญานุภาเวนะจตุสัจญานานุภาเวนะทัสสะปริยานะนุภาเวนะสัมพันยุตยานะนุภาเวนะเมตตากรุณามุทิตาอุเบกขานุภาเวนะสัมภปริตานุภาเวนะรันตนันตยสรณะนุภาเวนะตุยหังสัมภโรคโสกุปะกวาทุกขโทมนาสุปายะสาวินาสันตุสัมปอันตรายาเปวินาสันตุสัพสังกัมปาตุยหังสมิจันตุทีฆะยุตาตุยหังโหตุสัตวาสจิเวนะสมะหิโกโหตุสัมปทาอากาขสัพปตาวนาภูมิขังกะมหาสมุทาอารังขกาเทวตาสทาตุมเหอนุรังขันตัวภวันตุสัมภมังคารังรังขันตุสัมภเทวตาสัมภพุทธานุภาเวนะสัทธาโสธีภวันตุเตภวันตุสัมภมังคารังรังขันตุสัมภเทวตาสัมภธรรมนุภาเวนะสัทธาโสธีภวันตุเตภวันตุสัมภมังคารังรังขันตุสัมภเทวตาสัมภสังขานุภาเวนะสัทธาโสธีภวันตุเตนังกันตยาขภูตานังปาปังคหานิวารณาปริตัสสานุภาเวนะหันตวาเตสังอุปันทเวนังขันตยาขภูตานังปาปังคหานิวารณาปริตัสสานุภาเวนะหันตวาเตสังอุปันทเวนังขันตยาขภูตานังปาปังคหานิวารณาปริตัสสานุภาเวนะหันตวาเตสังอุปันทเวสาธุสาธุสาธุมันก็ कलहदयं पन्यापजोतविहतमोहतमं सनरामरलोकगरुं वन्दे सुगतं गतिविमुक्तं विश्ववंदनीय विश्वशांतिदूत महामानव तथागत भगवान बुद्ध तथागतांचा स्वाख्यात असा सद्धम्म आणि त्याच सद्धम्मावरती आरूढ असलेला सर्वत्र प्रचार आणि प्रसार करीत असलेला तथागतांचा पावन पवित्र असा पूजनीय भिक्खू संघ जगातील अनमोल अशा त्रिरत्नांना प्रथमतः अभिवादन. परमपूज्य बोधिसत्व भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या धम्मक्रांतीमध्ये संपूर्ण जीवन समर्पित करून आजच्या या पूजनीय भिक्खू संघपालजी यांच्या वर्षावासाच्या समारोपाच्या प्रसंगी उपस्थित
पूजनीय भदंत डॉक्टर इंदवंशजी महास्थवीर, पूजनीय भिक्खू फ्राखरू, पूजनीय भदंत राहुलजी स्थवीर, पूजनीय भदंत शांतिदूतजी स्थवीर, संपूर्ण पूजनीय भिक्खू संघ, भिक्खुनी संघ तथा उपासक उपासिका, आज आपण या ठिकाणी आपल्या या बुद्ध विहारामध्ये बंतेंच्या वर्षावासाच्या समारोपाच्या निमित्ताने उपस्थित झालेला आहात. आषाढ पौर्णिमा ते अश्विन पौर्णिमा या 3 महिन्याच्या कालखंडामध्ये आपण सर्वजण आपल्या श्रद्धायुक्त चित्ताने बुद्ध विहारामध्ये येऊन 3 महिन्यापर्यंत धम्माची वाणी श्रवण केलेली आहे. तथागत बुद्ध म्हणतात, सुनाथ धारेथ चराथ धम्मे. तथागतांचा हा धम्म सर्वप्रथम चांगल्या पद्धतीने आपण श्रवण केला पाहिजे. श्रवण केल्याच्या नंतर धारण केलं पाहिजे, त्यानंतर आचरण केलं पाहिजे. कारण तथागतांचा हा धम्म आचरणात्मक धम्म आहे. जोपर्यंत आपण तथागत भगवान बुद्धांचं बुद्ध वचन आपल्या जीवनामध्ये आत्मसात करत नाही, आचरण करत नाही, तोपर्यंत आपल्या जीवनामध्ये आपल्याला सुखाची प्राप्ती होत नाही. आपण जर कितीही पुस्तकं वाचली, तथागतांचं तत्वज्ञान आपण वाचून आपल्या जीवनामध्ये आचरण जर नाही केलं, केवळ बुद्ध विहारामध्ये आलो, बुद्ध वचन श्रवण केलं, वाचन केलं आणि आत्मसातच नाही केलं, आपण त्याप्रमाणे आपल्या जीवनामध्ये आचरण नाही केलं, तर आपल्या जीवनामध्ये कधीही सुख प्राप्त होणार नाही. म्हणून तथागत बुद्ध म्हणतात, हा धम्म जो आहे हा आचरणात्मक धम्म आहे. जोपर्यंत आपण आचरण करत नाही, तोपर्यंत आपण आर्य मार्गावरती प्रविष्ट होत नाही. आर्य मार्गावरती प्रविष्ट होण्यासाठी आपल्या जीवनामध्ये सदोदित आपल्याला आचरण आवश्यक असतं. म्हणून आपण 3 महिन्यापर्यंत बुद्ध विहारामध्ये आलात. बुद्ध विहारामध्ये आल्याच्या नंतर धम्म श्रवण केलं. श्रवण केल्याच्या नंतर आपण आत्मसात करण्याचाही प्रयत्न केलेला आहे, आचरणही केलेलं असेल. आणि त्या आचरणात्मक धम्माला आपण या ठिकाणी दानमय पुण्यकर्माद्वारे, संघदानाद्वारे आपण जे काही पुण्यकर्म केलेलं आहे त्याला द्विगुणित करण्यासाठी आजच्या या प्रसंगी संघदानही देणार आहात. म्हणजेच आपल्या जीवनामध्ये आपण शीलाचं आचरण केलेलं आहे. प्रत्येक दिवशी बुद्ध विहारामध्ये आल्याच्या नंतर सर्वप्रथम आपण बुद्ध विहारामध्ये आल्याच्या नंतर त्रिसरणासह पंचशील ग्रहण करतो. तत्पूर्वी आपण क्षमा याचना म्हणत असतो. आजही आपण या ठिकाणी त्रिरत्नाला वंदन केल्याच्या नंतर क्षमा याचना म्हणून आपण सुरुवात केलेली आहे. त्यामध्ये आपण म्हणत असतो, ओकास वंदामी भन्ते द्वारत्त येनं कत्तं सबंग अपराधं खमतुमे भन्ते. बनते मला अवकाश द्या, वेळ द्या. ज्या 3ही द्वारांनी माझ्या काया वाचा मनाने जे काही मी अकुशल कृत्य केलेलं असेल, मग अकुशल कृत्य कशा पद्धती होते, जाणीवपूर्वकही होते किंवा अजाणता होते. जे काही माझ्या जीवनामध्ये जाणीवपूर्वक किंवा अजाणता जे काही अपराध केलेले असतील काया वाचा मनाने, तर त्या सर्व अपराधाबद्दल मला क्षमा करा. एवढं क्षमाशील आपण आपल्या जीवनामध्ये असतो. जेव्हा तथागतांचे आपण अनुयायी असतो, तथागतांचे अनुयायी म्हटल्याच्या नंतर क्षमाशीलता हा त्यांच्यामध्ये सर्वात मोठा गुण असतो. म्हणूनच प्रत्येक दिवशी आपण बुद्ध विहारामध्ये आल्याच्या नंतर त्रिसरणासह पंचशील ग्रहण करण्यापूर्वी आपण केलेल्या अपराधाबद्दल क्षमा मागतो. मग केलेला असो, कळत न कळत आपल्या मनामध्ये काही घडून गेलेले असेल, त्या सर्व गोष्टीबद्दल आपण या ठिकाणी तशा पद्धतीचं म्हणत असतो आणि नव्याने शील धारण करत असतो. म्हणजेच आपल्या जीवनामध्ये आपण शील धारण करण्यासाठी आणि त्या शीलाचं उल्लंघन होऊ नये यासाठी नेहमी नेहमी शील धारण करतो. त्याचं स्मरण ठेवतो की मी आज शील ग्रहण केलेलं आहे, कालच्या दिवसापेक्षा
आजचा हा माझा दिवस अतिशय चांगल्या पद्धतीने सुसंस्कारामध्ये चांगल्या पद्धतीने शीलाचं आचरण करण्यामध्ये मी पूर्ण वेळ दिला पाहिजे, पूर्ण माझा दिवस चांगल्या प्रकारे शीलाचं आचरण करून व्यतीत झाला पाहिजे असं आपण त्या ठिकाणी म्हणत असतो. तशा पद्धतीने शील ग्रहण करत असतो. आणि जेव्हा शीलाचं आचरण करतो तेव्हा मात्र आपल्या चित्तामधील मनोविकृती जी असते, जे आपल्या मनामध्ये निर्माण होणारे विकार असतात ते हळूहळू कमी व्हायला लागतात आणि त्या ठिकाणी कुशल मुलं जे असतात, जे काही आपण आपल्या जीवनामध्ये अकुशल प्रवृत्तीचे मुळं आहेत ती काढून टाकून त्या ठिकाणी आपल्या जीवनामध्ये जे काही कुशल कर्माची मुळं असतात, मग त्या ठिकाणी मैत्री असेल, करुणा असेल, मुदिता असेल, उपेक्षाभाव असेल, अशा प्रकारची आपल्या चित्तामध्ये इतरांच्या प्रती करुणाभाव, मैत्रीभाव वाढत असते. आपल्या मनाचे विचार, जे काही मानसिक विकार आहेत ते हळूहळू कमी होत असतात आणि आपल्या चित्ताची परिशुद्धी होत असते. म्हणजे चित्त हे आपलं परिशुद्ध होत असते. चित्तामध्ये कुठल्याही प्रकारचा चित्तक्लेश उत्पन्न होत नाही. ज्या पद्धतीने आपण आज अंगावरती परिधान केलेली वस्त्र जरीही मळले नसतील तरीही दुसऱ्या दिवशी आपण स्वच्छ साबणाने, स्वच्छ पाण्याने, निर्मळ पाण्याने धुवून आपले कपडे स्वच्छ करत असतो. तशाच पद्धतीने जो काही आपला मानसिक मळ आहे, आपली मानसिक मलिनता आहे, ते कुठल्याही साबणाने किंवा कुठल्याही पावडरने, निरम्याने हे धुता येत नाही, तर ती तथागत भगवान बुद्धांच्या या शीलामुळे निर्मळ करू शकतो. आणि जेव्हा अशा पद्धतीचं आपण आपल्या जीवनामध्ये आचरण करतो तेव्हा मात्र आपले सर्व विकार कमी कमी होत असतात आणि विकार मुक्त जीवन जगण्यासाठी आपल्याला बुद्ध विहारामध्ये येणं, तथागत भगवान बुद्धांच्या या धम्माचं आचरण करणं खूप महत्वाचं आहे. कारण जेव्हा जेव्हा आपण बुद्ध विहारामध्ये येतो, धम्माच्या सानिध्यामध्ये येतो, भिक्खू संघाच्या सानिध्यामध्ये येतो, तेव्हा तेव्हा आपलं पुण्यकर्म वाढत असते. संघवंदनेमध्ये आपण नेहमीच म्हणत असतो, आहुनेयो पाहुनेयो दक्षिणेयो अंजली करणियो अनुत्तरं पुण्यं खेतं लोकसाथे. बुद्ध धम्म संघ या 3 रत्नामध्ये जे गुण आहेत ते गुण आपल्यामध्ये आत्मसात करण्यासाठी, बुद्धांचे गुण, धम्माचे गुण, संघाचे गुण आपल्या जीवनामध्ये प्रत्यक्ष अनुभूती करण्यासाठी आपण त्या गुणांचं स्मरण करत असतो. संघवंदनेमध्ये आपण म्हणतो अनुत्तरं पुण्यं खेतं. संघामध्ये कशा पद्धतीचे गुण आहेत? संघ म्हणजे आज या ठिकाणी जे भिक्खू संघ बसलेला आहे तोच संघ नव्हे. भगवान बुद्धांच्या कालावधीपासून, त्यांच्या अगोदर पासून जे काही या धम्मामध्ये प्रवर्जित झालेले आहेत, श्रोतापती, सगृतागामी, अनागामी, अरहंत अशा फलांची प्राप्ती केलेली आहे, निर्वाणाला गेलेले आहेत. भूत कालावधीमध्ये जेवढे काही भिक्खू झालेले आहेत, जे काही सर्व प्रकारच्या विकारातून मुक्त झालेले अरहंत होते, त्या संपूर्ण भिक्खू संघाला त्यांच्यामध्ये असलेल्या गुणांना, वर्तमानामध्ये असलेले जे काही भिक्खू संघ आहेत, जे काही श्रोतापती, सगृतागामी, अनागामी, अरहंत आहेत, अशा वर्तमान परिस्थितीमध्ये असलेल्या भिक्खू संघाला, त्याचप्रमाणे भविष्यामध्ये जे काही बुद्ध शासनामध्ये प्रवर्जित होऊन धम्म कार्य करतील अशा भविष्यामधील संघाला सुद्धा आपण अभिवादन करत असतो. त्यांच्यामध्ये जे गुण आहेत, मग बुद्धांच्या या संघामध्ये कुठले गुण असतात? आहुनेय. बुद्धांचा हा संघ कसा असतो? आमंत्रित करण्याच्या योग्यतेचा. पाहुनेय, ज्या पद्धतीने आपण आपल्या घरामध्ये आपले नातेवाईक आल्याच्या नंतर आपण त्यांच्यासाठी पाहुणचार करत असतो, तशाच पद्धतीने बुद्धांचा हा श्रावक संघ पाहुणचार करण्याच्या योग्यतेचा आहे. दक्षिणेय, तथागतांच्या या संघामध्ये दक्षिणा देण्याचाही पात्रतेचा आहे. आपण नेहमी भिक्खू संघाला दान देत असतो, कारण त्यांच्या गुणाचं स्मरण करून आपण त्यांना दान देत असतो. आपण कुठल्याही प्रकारे व्यक्तिपूजक, हा या नावाचा भिक्षुक, हाच भिक्खू आहे, मी त्याला दान देतो, असं जर म्हणून आपण पुण्यकर्म करत असेल तर आपल्या चित्तामध्ये कुठेतरी चित्तक्लेश लागलेला असतो. म्हणून जो काही त्रिकालवाचिक 3ही कालावधीमध्ये असलेला भिक्खू संघ आहे आणि त्या भिक्खू संघाला मी दान देतो, अशा पद्धतीचं आपल्या मनामध्ये उदार अंतकरणामधून तशा पद्धतीची भावना करून आपण ज्या वेळेस दान देत असतो तेव्हा त्याचं मात्र फार मोठं पुण्यकर्म होत असते. आणि त्याचबरोबर अंजली करणीय,
जे काही भिक्खू संघामध्ये गुण आहेत तर त्या गुणामध्ये आपण भिक्खू संघाला दोन्ही हात जोडून अंजलीबद्ध प्रणाम करण्याच्या योग्यतेचा असा हा भिक्खू संघ असतो. म्हणून आपण या भिक्खू संघाची पूजा करत असतो आपल्या जीवनामधलं दुःख कमी करण्यासाठी. आणि शेवटी संघ वंदनेमध्ये म्हणतात अनुत्तरांग पुण्यखेतन. आपण ज्याप्रमाणे आपल्या एखाद्या जमिनीमध्ये किंवा एखाद्या शेतामध्ये शेतकरी थोडस धान्य बीजारोपण करतो आणि त्या धान्याच्या कितीतरी अधिक पटीने, शेकडो पटीने, हजारो पटीने त्याचं धान्य प्राप्त करत असतो, तशाच पद्धतीचं भिक्खू संघ हे अनुत्तर असं पुण्यक्षेत्र आहे. यांच्या सानिध्यामध्ये राहून आपण जे काही पुण्याचं बीजारोपण करतो तर त्या पुण्यापासून आपलं अस्मित असं पुण्यकर्म होते. त्या कर्मापासून आपल्याला आपल्या जीवनामध्ये फार मोठी चांगली सुखाची फळं चाकता येतात. म्हणून आपण संघाच्या सानिध्यामध्ये नेहमी राहत असतो. आजच्या या मंगलमय प्रसंगी आपण सर्वजण आपल्या परिशुद्ध चित्तामधून आपल्या चित्तामध्ये कुशल चित्त प्रवृत्ती निर्माण करून बुद्ध विहारामध्ये येऊन या पुण्यमय अशा कार्यक्रमामध्ये सहभागी झालेला आहात. या पुण्यबलाने बुद्ध धम्म संघ या 3 रत्नांच्या प्रतापाने आपल्या सर्वांना आपल्या भावी जीवनामध्ये आयुष्यवर्ण सुख बल प्रज्ञा प्राप्त हो. आपल्या सर्वांच्या इच्छित आणि पारचित अशा आशाकांक्षा ढगातून मुक्त झालेल्या पौर्णिमेच्या शीतल चंद्रमाप्रमाणे पूर्णत्वात जाऊन आपल्याला चतुरार्य सत्य व आर्य अष्टांगिक मार्गाचा अवबोध हो. अशाच प्रकारची मंगल आणि उदात्त कामना या ठिकाणी मी व्यक्त करतो. भवतु सब्ब मंगलं, सर्वांचं मंगल हो. साधु साधु साधु. पूजनीय भिक्खु धम्मज्योति थेरो पंडित जी ने समय को ध्यान में रखते हुए सारांश में खूब अच्छा धम्मदेशना दिए. अभी धम्मदेशना कार्यक्रम को निरंतरता देंगे. पूजनीय भिक्खु राहुल थेरो पंडित जी धम्मदेशना देंगे. सभी जन साधु साधु बोलिए. साधु साधु साधु. बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि. या 3 रत्नाला अभिवादन करतो. सर्व श्रद्धावान बुद्ध उपासक उपासिका तथा बालक बालिका, आज आपण पूजनीय भिक्षू संघपालजी यांच्या वर्षावासाच्या निमित्ताने आपण सर्वजण भिक्खू संघ उपासक उपासिका उपस्थित आहात. तथागतांनी आपल्याला अतिशय महत्वाचा उपदेश दिलेला आहे. त्या उपदेशाला थोडं ग्रहण करा आपण. तथागतांनी वेदना पचया तन्ना हे जे 2 धर्म आपल्याला अतिशय महत्वाचे सांगितलेले आहेत. थोडा याच्यावरती थोडा प्रकाश टाकणार आहे. तर आपण थोडं कान देऊन ध्यान देऊन लक्षपूर्वक जर आपण ऐकलं तर निश्चितच आपल्याला समजेल. ज्या ज्या वेदना आपल्याला होतात त्या वेदनेनुसार निश्चितच तृष्णा होत. पण ही तृष्णा कशी बळकट होत, कशी बलवान होत, हिच्यासाठी लागणारे जे काही धर्म आहेत या धर्माला आपल्याला जाणणं फार गरजेचं आहे. आणि खरोखरच ते आपलं चित्त त्या दिशेने वाटचाल करत आहे का? मग त्या दिशेने जर वाटचाल करत असेल तर मी तृष्णेचं शमन करण्यासाठी, तिचं निवारण करण्यासाठी मी प्रयत्न करत नाही, ते तिला बलवान करण्यासाठी मी प्रयत्न करीत आहे. आणि म्हणून त्या धर्माला आपल्याला थोडं जाणणं गरजेचं आहे. आता या तृष्णेच्या अपेक्षेने जे प्रतिवेक्षण निर्माण होतं त्या प्रतिवेक्षणाला आपल्याला जाणावं लागतं. काय प्रतिवेक्षण काय आहे की ती नेहमी सातत्याने काय करतं, शोधत राहतं. काय शोधत राहतं? लाभ लाभ लाभ. या शोधामध्ये राहत. मला कसा लाभ होईल, कसा लाभ होईल, फक्त त्याचं ते खोज करणं म्हणजेच शोध करणं, याच्यामध्येच जे काही चित्त लागलेलं राहत, तो व्यक्ती लागलेला राहतो.
मग त्या अनुषंगाने आपण आहोत का? शोध करत आहोत, खोज करत आहोत सातत्याने लाभाचीच. जर ही भावना आपली असेल तर समजून घ्या की आपण तृष्णा काढत नाही. तृष्णेला खूप बलवान आणि घट्ट आपल्या चित्तामध्ये तिला जे काही फार मोठं स्थान देत आहोत. तिचे जे मूळ आहेत ते आपल्या प्रत्येक जे काही कुशल धर्माच्या अनुषंगाने त्याला घेरून टाकणार जे काही वातावरण, जे चित्त प्रवृत्ती आपण तयार करत आहोत. म्हणून या धर्माला आपल्याला जाणायचं. हे मी करत असतील तर निश्चितच मी माझ्या तृष्णेला वाढवत आहे. त्या प्रत्यवेक्षणाच्या अनुषंगाने जे अपेक्षा विनिश्चय जो काही धर्म आपल्याला उत्पन्न होतो, त्या विनिश्चय धर्मामुळे काय आहे की जो लाभ आहे त्या लाभाची प्राप्तीसाठी तो असा दृढ चित्ताला बनवतो की आपल्याला तो लाभ प्राप्त करून घ्यायचा आहे. त्याच्यासाठी दृढ चित्त करणे. मग आपण या लाभाच्या अनुषंगाने जर आपलं चित्त जर दृढ नसेल तर आपण लाभ प्राप्त करावा यासाठी दृढ चित्त जे काही आहे आपलं दृढ चित्त झालं तर समजून घ्यायचं की आपण लाभाच्या अनुषंगाने आपल्या चित्ताला दृढ केलेलं आहे. आणि त्या दृढ चित्ताला आपण जाणलं पाहिजे, तपासलं पाहिजे, आपल्यामध्ये पाहिलं पाहिजे. त्याला म्हटलं जाते विनिश्चय, दृढता चित्ताची. मग या अपेक्षेने दुसरा जो धर्म आपल्यामध्ये निर्माण होतो तो आहे छंदराग. छंदराग म्हटल्याच्या नंतर यथार्थ जे काही प्रयत्नाची इच्छा, आपल्याला लाभ प्राप्त करायचा मग काही प्रयत्न करावा लागेल. मग त्याची प्रयत्नाची इच्छा आपल्या मनामध्ये निर्माण होत आहे का? प्रयत्नाची जर इच्छा निर्माण होत असेल की मी प्रयत्न करून असं करून तसं करून हे प्राप्त करेल, असे जर इच्छा येत असेल तर त्याला आपण टटोलून पाहिलं पाहिजे, जाणलं पाहिजे की माझ्या चित्तामध्ये जे काही प्रयत्नाची इच्छा होत आहे हे प्राप्त करण्यासाठी. तर या अनुषंगाने त्या चित्ताच्या धर्माला जोपर्यंत आपण जाणत नाही तोपर्यंत आपण अज्ञानामध्येच आहोत. आणि याला जाणलं म्हणजे कमीत कमी आपल्याला ते एवढं वाटतं की माझ्या तृष्णेला मी बळकटी करत आहोत, त्याच्या प्रती तुम्ही अनभिज्ञ आहात. आणि म्हणून तुम्हाला प्रज्ञावान होण्यासाठी काय कमीत कमी ओळख या गोष्टीची तुम्हाला फार महत्वाची. मग याच्या अपेक्षेने जो धर्म आपल्याला उत्पन्न होतो अवसान की तो प्रयत्नच करतो, इच्छाच करत नाही तो प्रयत्न करायला लागतो. मग प्रयत्न करतो. मग आता प्रयत्न म्हटल्याच्या नंतर काय वाटेल ते चांगले प्रयत्न करतो, वाईट प्रयत्न करतो, प्रयत्न तर करायचे, तो प्रयत्न करायला लागतो. आणि मग प्रयत्न झाल्याच्या नंतर त्याच्या अपेक्षेने त्या व्यक्तीला जे काही अपरिग्रह, त्याला म्हटलं जाते परिग्रह. परिग्रह म्हणजे संग्रह करणे. मग आपण काय करतो? संग्रह करत राहतो. संग्रह सर्व वस्तूचा असेल, पदार्थाचा असेल, धनाचा असेल, सर्व गोष्टीचा संग्रह करायला लागतो. मग मी संग्रह करत आहे का? चिकार संग्रह करत आहे. घर भरलेला आहे, जर परिवर्जक असेल तर विहार भरलेला आहे. मग याचा संग्रह करत आहे का? याला आपण जे काही जाणलं पाहिजे. संग्रह करण्याची जी काही चित्ताची प्रवृत्ती असेल तर समजून घ्यायचं की मी माझ्या तृष्णेला तर काढेना, पण तृष्णेला फार मोठं बळकट केलेलं आहे. परिग्रहाची जोपर्यंत आपल्यामध्ये भावना आहे तोपर्यंत आपण अपेक्षाच करू शकत नाही की हा माणूस काही प्रयत्न करून स्वतः शुद्ध होईल, निर्मळ होईल. फक्त ते शब्द राहते. म्हणून परिग्रहाची भावना फार महत्वाची. हे चित्ताला जे काय आपल्या नेहमी सातत्याने आपल्या चित्तामध्ये हा धर्म निर्माण झाला पाहिजे. परिग्रहाची जे काही अपेक्षा आहे मग काय येतं? मत्सर म्हणजे
कंजूसपणा काहीच द्यावा वाटत नाही, काहीच द्यावा वाटत, कोणालाच काही द्यावा वाटत नाही. कंजूसपणा, आता जो माणूस जमा करतो त्याला काही द्यावं वाटतं का? दिलं तर तो अजून अपेक्षा करतो की हे दिलं त्याच्या भावनेतून अजून दुप्पट येतं का काय, अजून जादा येतं का काय, ही भावना राहते. म्हणून कंजूस माणूस बनतो. त्याला म्हटलं जाते मक्खी चूस, की चहावर जरी माशा बसल्या तर त्याला पिऊन पिणारा माणूस, त्याला मक्खी चूस म्हटलं. आणि मग जे त्याला मिळतं ते तर त्याला अपेक्षित आहेच, पण दुसऱ्याच्या याच्यावरती त्याचं लक्ष, याच्यातलं मला काही मिळावं, याच्यातलं काही मिळावं. माझ्याकडे जेवढे प्रवर्जक आहेत, सामनेर असो, भिक्षू असो, कोणी असो, मी आजपर्यंत त्याचं कधी दानही घेतलं नाही. मी कधी त्यांच्याकडून अपेक्षाही केली आहे तुमचं तुम्हालाच राहू द्या, तुम्ही स्वतःच्या पायावर उभे राहा. परंतु मी काही चित्त प्रवृत्ती पाहिली की जे दिलं जातं आपल्याला त्याच्यात तर तो संतुष्ट नाही, परंतु जे दिलं जातं आपल्या शिष्यांना ते बी माझ्याकडेच आलं पाहिजे असा हावरटपणा, अशी जी काही हे जो काही धर्म आहे तो फार मोठा डुबवणारा आहे. म्हणून कंजूशी माणसामध्ये आली की समजून घ्यायचं की माझ्या लोभा जे काही माझ्या तृष्णेला फार मोठं बळकट केलं. आणि मग हा काय करतो, मत्सर धर्म कशाची अपेक्षा निर्माण करतो, तो सुद्धा रक्षा करायला लागतो. कशाची, जे आहे आपल्याकडे त्याची रक्षा. मग कोणी कुत्रे पाळतं, कोणी माणसं शस्त्र ठेवतो, दंडा ठेवतो, काठी ठेवतो. पहा ना तुम्ही कोणाकडे बी. एक आमचा एक प्रवर्जक आहे, त्याच्याकडे कुत्रे, तो त्या कुत्र्याच्या शेपटा सुद्धा कापायला लागला. अरे मी म्हणलं काय चाललंय, तो लेणीकडे राहत, त्याच्याकडे 2 पोरं टाकले, संघपालजीकडे एक पोरग टाकलं होतं पाठीमाग, माझ्याकडे लावते 7-8 महिने. संघपालनी त्यांना पाल दिलं हे करून प्रेमाने, कारण मैत्रीयुक्त भिक्षू आहे. त्यांनी असे जोडले, त्याला हिरवेगार करून सोडले. त्याला वाटलं की ते आता त्या पोरांना आईला जर दाखवलं ती पोलीस केस बनेल, चिरड्यांची केस बनेल. त्याने काय त्याच्या आईला 8-15 दिवस भेटू दिला नाही. त्या बाईन 200-300 लोक घेऊन गेली, तेव्हा त्या पोरांना सोडलं. एवढी क्रूरता. मी विचार करतो की क्रूरतेची सुद्धा सीमा असली पाहिजे. माझ्याकडे अनेक छोटाले पोरं राहतात, कधी मी 4 बोट लावत नाही. का? आपली भावना नसली पाहिजे. जो धर्म जो आहे तो हीन आहे, टाकाऊ आहे. आणि म्हणून तुम्ही जे काही रक्षा करत आहे, बऱ्याचशा लोकांनी काय ठेवलं, मग आपली रक्षा करण्यासाठी गुंड प्रवृत्तीचे लोक ठेवले आपल्याकडं. त्याला स्पॉन्सर सुद्धा ठेवलेत रक्षा करण्यासाठी. आहेत तुम्ही पहा, तुम्ही काळ्या कपड्यावाले जे काही थोडे बिल्डर राहतात ते लोक ठेवले रक्षा करतात. मग या रक्षेमुळे काय होतंय, दंडा काठी याच्यामुळे तू 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 आले, माय 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 माय, वादिवाद सुरू. वादिवाद आला तिथून मग माणूस काय करतो, चाडी करायला लागतो. सुरू झाली त्याची शुभ चाडी झाली की तो खोटं बोलायला लागतो, प्रचंड खोटं. आता ही सीमाच आहे, त्याला प्रयत्न करायचे अशा पद्धतीने खोटं बोलायला लागतो. मग खोट्याची तो सीमाच पार करतो. काही असलं तर खोटं बोलूनच. त्याला माहिती हे प्रयत्न करायचे, खोटं नाटक काम करून तो जे काही आपली प्रतिमा बनवण्याचं काम करतो. परंतु प्रियजन हो, ही सर्व अवस्था आपल्याला कुठे घेऊन चाललेली आहे. एक तृष्णा जेव्हा बळकट होतं, आणि तृष्णा बळकट झाली म्हणजे ती निश्चितच आपल्याला अधोगतीकडे घेऊन जाणार. मग आपण अधोगतीकडे जाण्यासाठी संपूर्ण प्रयत्न करत आहोत, संपूर्ण. म्हणून आपल्या तृष्णेला आपल्याला कमजोर करायचं असेल ते हे धर्म आहेत का आपल्यामध्ये, आहेत तर समजून घ्यायचं. मी कमजोर करेना माझ्या तृष्णेला, तिला इतकं बळकट केलं, तिला काढता आता सोय नाही. आणि तेवढ्याच ताकदीनं, एवढ्याच उन्मेदनं, तेवढ्याच प्रयत्नाने आपल्याला संपूर्ण गोष्टीचं वमन करावं लागेल, काढावं लागतील त्या गोष्टी. मग आपल्याला काय करावं लागेल, आपल्यात नेहमी सातत्याने जी काही शोधाची भावना होते, अरे मला काय करू, माझ्या काही सोबत येणार आहे काही नाही, तर ती शोधाची भावना जर थांबली तर त्याची काय होईल, त्याची लाभाची जी काही शोध म्हणजे लाभाची जी भावना आहे तिचं जर त्याने दमन केलं, तिला जर जाणलं की मला लाभाची भावना उत्पन्न होत आहे माझ्या चित्तामध्ये, जे शोध करत आहे माझं चित्त, शोध करत लाभाचं, त्या चित्ताला त्याने तिथे जर त्याचं दमन केलं, त्याचं निरासन केलं, तर निश्चितच दुसरा जो धर्म आहे
त्याचं निरासन व्हायला लागेल. विनिश्चय जो धर्म आहे की प्रयत्न जे आपले जो काही लाभाची जी काही प्राप्तीसाठी दृढ चित्त होणं, ते चित्त काय होईल, त्याची पकड सुटायला लागेल. जे पकड आहे त्याची चित्ताची ती पकड सुटायला लागेल. आणि एकदा पकड सुटली चित्ताची की डबल त्याची जी काही छंद राग आहे तर तिथे सुद्धा तो काय करणार नाही की प्रयत्न करणार नाही, प्रयत्नाची इच्छा धरणार नाही. आणि इच्छा जर धरली नाही अवसान तो प्रयत्न करणार नाही. आणि प्रयत्न जर नाही त्याने केले तर निश्चितच त्याचं जे काही आहे तर तो संग्रह म्हणजे परिग्रह करणार. आणि परिग्रह जर केला नाही त्याने तर त्याला काही रक्षा करायचं काम नाही, काही रक्षा करायचं काम. त्याला माहिती आहे माझ्याकडे काहीच नाही, काय रक्षा करू, कोणाच करू. आणि रक्षा जर त्याला करायचं, त्यांनी जर जे काही या रक्षेच्या अनुषंगाने तू मय हे सर्व धर्म थांबवून जातील, विवाद थांबून जाईल. आणि हा विवाद जर थांबला तर त्याच्यामध्ये प्रज्ञेची जी काही उत्पत्ती, आणि प्रज्ञा हे संपूर्ण धर्माला टटून जाणून आपल्या चित्ताला संपूर्ण त्या तृष्णेचं वमन करण्यासाठी आपण प्रयत्न करायला लागा. म्हणून आपल्याला केवळ साधना केल्याने किंवा आपण जे काही साधना करत आहोत, अभ्यास करत आहोत आपण, तर ते चालणार नाही. याच्यावरती आपल्याला प्रहान करावं लागेल. आणि प्रहान करून आपली जी संपूर्ण चित्तामध्ये काम तृष्णा, भव तृष्णा, विभव तृष्णेने आपल्याला व्यापून टाकलेलं आहे, घेरून टाकलेलं आहे, आपल्या कब्जामध्ये घेतलेलं आहे, ते याच्यातून आपल्याला सुटायचं आहे. आणि त्या सुटण्यासाठीच आपल्याला खूप प्रयत्न करावा लागणार आहे. आणि त्या प्रयत्नाच्या अनुषंगाने निश्चितच प्रज्ञा जर उत्पन्न जर झाली तर आपल्याला जो आत्मा अनात्म जी प्रज्ञा आहे तर त्याचा आपल्याला लाभ व्हावा लागेल की खरोखर त्या संसारामध्ये आत्मा कोणतीच नाही, नित्य नाही. आणि आत्मा आहे काय, बऱ्याचशा लोकांना असं वाटायला लागतं की जो आत्मा आहे, कोणाला विचारलं आत्मा म्हणजे काय तर ते म्हणते अनुभव करणे ही आत्मा आहे, म्हणजे वेदना म्हणजे आत्मा. मग कोणाला विचारलं की वेदना आत्मा आहे तर मग सुखाची वेदना का दुःखाची वेदना, काय सुखद आहे दुःखद वेदना, तो अनुभवून चाललेला आहे. म्हणून याला आपल्याला काय आहे याचं ज्ञान येतं की संपूर्ण काही अनात्मा आहे, आत्मा नाही. आणि मग आपला दृढ चित्त होऊन संपूर्ण आपल्यामधून आत्मा ही जी काही नित्य भावना आहे ही भावना निघून आपलं चित्त परिशुद्ध होऊन आपण निश्चितच लाभीन झाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून आपल्याला हे प्रयत्न करायचे आहे की ज्या अनुषंगाने आपल्याला व्याकुळ आणि त्रस्त होत आहोत, बेचैन होत आहोत, तर त्या गोष्टीला आपल्याला काढणं फार गरजेचं आहे. आणि ही जी तृष्णा आहे तर ही बिन पेंदीची बकेट आहे, त्याच्या किती जरी असलं तर कमीच आहे, कमीच आहे, कमीच आहे, पाणी बसतच नाही. तसं मनाला सुद्धा किती जरी असलं तर कमीच आहे. आणि या गोष्टीला बिन पेंदीच्या बकेटीसारखं आपले मन झालेले आहे. त्याच्यामुळे सर्व या अविचाराने, म्हणून याला पेंडी लावा, बकेटीला कमीत कमी पेंडी लावा, सीमा बनवा. आणि सीमा बनवून त्याला जे काही सीमित करा. आणि आपलं जीवन सीमित केलं तर निश्चितच आपल्याला लाभ होतो. आणि हे कशाच्या अनुषंगाने होईल की जो मनुष्य धम्माच्या अनुषंगाने वाटचाल करत आहे तो आपलं जीवन सीमित करतो. त्याला काही गरजा नसतात, काही अपेक्षा नसतं, तो सरळ चाललेला. आणि एखादा माणूस जर आला, भिक्षू असेल कोणी असेल, काही मागत असेल, अजून द्या, समजून घ्यायचं की अरे हा लोभ प्रवृत्तीचा व्यक्ती आहे, हा बळी पडलेला. आज मी इतकं 25 वर्षापासून तुमच्याकडं इकडच्या परिसरामध्ये राहतो. कोणी म्हणावं तुमच्या मधल्या एखाद्याने की भंतेजी तुम्ही आले आम्हाला दान मागे, मी कधीच कोणाच्या दारी सुद्धा पैशासाठी पावती घेऊन का असं गेलो नाही. कारण का की आपल्याला संपूर्ण जे मिळालं त्याच्या संतोष मानायचा आहे आणि वाटचाल करायची. त्या धर्माचं आपल्याला दमन करून करून आपलं चित्त परिशुद्ध करायचं आहे. आणि त्याच अनुषंगाने आमचे पूजनीय भिक्षू इंदवनजी आम्हाला वारंवार जे काही मार्गदर्शन करत राहतात. परंतु हा येणारा जो कालखंड राहील तर हा येणारा कालखंड भिक्षू विहारामध्ये राहणार नाही. प्रत्येक भिक्षू लोकांच्या घराघरामध्ये राहायला लागतील. असा एक कालखंड राहील. आणि दुसरा कालखंड असा राहील की ऊन पडेपर्यंत भिक्षू झोपत राहतील. त्यावेळेला समजून घ्यायचं की बुद्ध शासनाला ग्लानी येण्याचा संभव होणार. आणि म्हणून त्यासाठी भिक्षू संघ दक्ष आहे.
आपण सुद्धा दक्ष राहून चांगले भिक्षूसाठी विहार, चांगले विहार, त्या भिक्षूंची परवरिश हे करणं कोणाचं काम आहे? आपलं काम आहे. आणि तो भिक्षू सुद्धा आपल्या विहारामध्ये राहून आपल्या चित्ताचा चांगला अभ्यास करून दुःखातून मुक्त झाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून यासाठी ते प्रयत्न झाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून आपण प्रत्येक उपासकाने चांगले निवारे उभे करा, भिक्षूंची चांगली काळजी घ्या, की जेणेकरून आज संघपालजी नावाचे भिक्षू इथं राहतात. काही भिक्षू त्यांना, आमचे काही भिक्षू आहेत की त्यांना मनस्वी जे काही आहेत, काही उपासक आहेत, त्रास देण्याचं जे काही काम करत आहे, आमचा बनते, आमचा ह्योच, ही भावना काढून टाका. कोणताही भिक्षू असू द्या, हे डोक्यातून हीन आणि नीच भावना आपण काढून टाकली पाहिजे. जे जे लोक सहकार्य करतात त्यांना मी अजून सांगतो, कोणी असो बनतेजी, त्यांना सहकार्य करत राहा, प्रोत्साहन द्या त्यांना. आपल्याकडून काय होत नाही तर काही लोकांचा पिंडच आहे कोणालाही त्रास देणे, कोणालाही त्रास देणे. आणि या त्रासामुळं बरेचसे जे काय आहेत की अडचणी उभ्या राहू लागलेल्या आहेत. आणि म्हणून हे जो काही हावरटपणा आहे काही लोकांमध्ये, तर हा हावरटपणा त्यांनी घालवून टाकला पाहिजे, पण त्यांचा वाढत आहे. तर त्यांना आमचं जे काही कळकळीची विनंती आहे की आपण कोणताही भिक्षू असेल, छोटा असेल, मोठा असेल, सहकार्याची भावना करून त्याचं जे काही आपल्याकडून काही होत नाही पण त्याच्या प्रती मैत्री भावना करा. आपल्यामुळे काही त्यांना त्रास झाला नाही पाहिजे ही भावना घेतली पाहिजे. आणि प्रत्येक ठिकाणी 2-4 लोक असतातच बिनबुडाचे की ते हे नको, तो नको, असं नको, तसं नको. संपूर्ण हे जे काही राहतात बिनबुडाचे माणसं राहतात. धर्म नसतो त्यांच्यामध्ये फक्त कुठून आणि कसं चांगलं चाललेलं आहे त्याच्यामध्ये कसं जे काही मीठ टाकायचं आणि कसं वाईट काम करायचं आहे हेच त्यांचं जे काही मनीषा त्यांची आहे. आणि म्हणून अशा लोकांचे आपण लवकरात लवकर, कुठले लोक असो, त्यांचे तोंड सापासारखे त्यांचे ढेसून काढा, तोपर्यंत आपल्याला लाभ होणार नाही. कारण ही प्रवृत्ती प्रत्येक ठिकाणी वाढत आहे 4-2 लोकांची. आणि म्हणून मी आमचे जे काही अध्यक्ष आहेत त्या अध्यक्षांचे, वानखेडे जे असतील, आमचे निकाळजे असतील, राजगुरू असतील, त्यांना मी सांगतो वारंवार, कोणी इथं काही असं करत असतील तर त्यांना आपण धडा शिकवल्याशिवाय राहू नका, मी तुमच्या बाजूला आहे. आणि ही भावना आपण ठेवली पाहिजे. कोणताही भिक्षूला, तो बाहेरचा असो कुठलाही असो, आपण सहकार्य करा. आपल्याकडून होत असेल तर, नसेल होत आपण एकदम पाहायचं, वंदना घ्यायची, काय बोलत असेल ऐकायचं, नसेल होत तर आपण गप्प बसायचंय, एवढी भावना करा. नाहीतर आपले अकुशल कर्म वाढू देऊ नका, एवढी मी सद्भावना करतो आणि इथं थांबतो. आमचे 22 प्रतिज्ञाचे जे काही प्रचारक, आम्ही 20-25 वर्षापासून जे काम करत होतो, आमचे जे काही बाबा इथे आलेले आहेत आणि त्या अनुषंगाने त्यांनी ॲडव्होकेटजी रामटेके सर 22 प्रतिज्ञाचा जो प्रचार केला, तर असे जे काही तळमळ, याही वयामध्ये तळमळ आहे. तिकडं त्यांच्या गावाकडं फार मोठा डॉक्टर रमाईचा एक पुतळा त्यांनी उभा केला. तर अशी जी काही आपल्यामध्ये प्रवृत्ती, दान आणि उदारता तयार झाली पाहिजे भिक्खू संघाची सेवा करणारे. आणि म्हणून त्यामधले आपले रामनगरचे उपासक आहेत आणि विठ्ठलनगर, या अनुषंगाने पूज्यने भिक्खू संघपालजी यांच्या पाठीशी आपण खंबीरपणाने उभे राहा. आणि जे जे काही असे काही मथारे कोथारे येतात आणि ते कुतूल करतात, अडचणी उभ्या करतात, त्यांना टटोलून पहा आणि टटोलून पाहून त्यांना बाजूला करा. कारण अशा तरुणाची जोपासना करणं फार गरजेचं आहे. कारण हेच बौद्ध धम्म आणि शासनाला पुढे नेऊ शकतात. यांनी घरी कुतूल तयार केला आणि इकडे काही कुतूल तयार करत आहेत, गप्प बसत नाही. म्हणून अशा लोकांना आपण लवकरात लवकर जागृत होऊन त्याच्या प्रती दक्ष राहून त्यांना सजेशन द्या की हे करणं तुमचं चुकीचं आहे. आता थोडे तुमचे दिवस राहिले, इथं कुशल कर्म करायचे तर अकुशल कर्म तुम्ही करत आहात असं म्हणून त्यांना ताकीद द्या. एवढीच तुमच्या प्रती मी जे काही भावना व्यक्त करतो आणि थांबतो. पूजनीय संघपालजी यांनी मला संधी दिल्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. पूजनीय आमचे विंदोबनजी यांना सुद्धा अभिवादन करतो. आणि अशाच अनुषंगाने ते जे काही आपलं चॅनल सातत्याने जे काही लोकांमध्ये त्याचा प्रचार होत आहे, अजून सुद्धा प्रचार व्हावा अशी मी सद्भावना करतो आणि थांबतो. आपल्या सर्वांनाच परिचित असलेले पूजनीय भदंत डॉक्टर इंदवंसजी महास्थवीर हे आज औरंगाबाद शहरामध्ये
गेल्या अनेक वर्षापासून वास्तव्यास आहेत. कुशीनगर या ठिकाणचे पूजनीय अग्ग महापंडित ज्ञानेश्वरजी महास्थवीर यांचे शिष्य असून आपल्या औरंगाबाद शहरामध्ये गेल्या 10 वर्षापासून चांगल्या पद्धतीचे धम्म कार्य करत असतात. बुद्धास टीचिंग नावाने त्यांचं YouTube चॅनल सुद्धा आहे. YouTube चॅनलच्या माध्यमातून धम्माचा प्रचार करीत असतात. आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामध्ये बंतेजींनी तथागत भगवान बुद्धांच्या धम्मामधील कर्मसिद्धांत या विषयामध्ये PhD संपादन केलेली आहे. आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातर्फे त्यांना डॉक्टर ही पदवी मिळालेली आहे. असे आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये धम्मप्रचारासाठी खेड्यागावामध्ये असेल, शहरामध्ये असेल, ज्या ठिकाणी बंतेंना निमंत्रित केलं तर त्या ठिकाणी जाऊन लोकांमध्ये धम्म प्रबोधनाचं कार्य करत असतात. असे पूजनीय भदंत डॉक्टर इंदवंसजी महास्थवीर यांना मी या ठिकाणी विनंती करतो की आपण या ठिकाणी या वर्षावासाच्या अपने अपने जगह पे बैठ जाइए. संगदान का कार्यक्रम है. सभी जन हाथ जोड़िए. खाना नहीं खाए पता है, फिर भी जितना जोर से आवाज आता है उतने जोर से 3 बार साधु साधु बोलिए. साधु साधु साधु. बस इतना ही. और 3 बार बोलिए. साधु साधु साधु. सभी जन ध्यान से सुनिए. अभिठरेथ कल्याणे पापाचितं निवारये दण्डं हि करोतो पुण्यं पापस्मिन् रमति मनो. गाब्बमेके उपाजन्ति निरायं पापकं विनु सग्गं सुगतिनो यान्ति परिनिब्बन्ति अनासवा. महाकारुणिक तथागत भगवान बुद्धा धम्म संघ को त्रिवार वंदना. परम पूजनीय डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर छत्रपति संभाजी नगर स्थित रामनगर के धम्म सागर बुद्ध विहार में वर्षावास ग्रंथ वाचन समापन कार्यक्रम में उपस्थित पूजनीय भिक्षु संघ, पूजनीय भिक्षु राहुल थेरो, पूजनीय भिक्षु शांति दूत थेरो, पूजनीय भिक्षु धम्मज्योति थेरो, थाईलैंड से विशेष फ्राकू उपाधि से सम्मानित पूजनीय थाई भंते, पूजनीय भिक्षु संगपाल थेरो, पूजनीय भिक्षु अनुरुद्ध थेरो, पूजनीय भिक्षु यशोदीपा, पूजनीय भिक्षु धम्मसेन थेरो, प्रमुख पूजनीय भिक्षु संघ श्रामनिर्गण, आर्यगण और संपूर्ण श्रद्धा संपन्न बुद्धि संपन्न उपासक उपासिकाएं आज विशेषतः ग्रंथ वाचन तथा वर्षावास समापन के उपलक्ष्य में पूजनीय भिक्षु संघ को बुला के ये विशेष संगदान कार्यक्रम का आयोजन हुआ है. ये संगदान कार्यक्रम के विशेष आयोजक पूजनीय भिक्षु संगपाल थेरो और उनको साथ देने वाले संपूर्ण धम्मसागर बुद्ध विहार के उपासक उपासिकाएं, संपूर्ण सहयोगी दाता, सभी के जीवन में बुद्ध का आशीर्वाद रहे, धम्म का आशीर्वाद रहे, संघ का आशीर्वाद रहे. जीवन में खूब सारा पुण्य धम्म करते हुए दुख मुक्त निर्वाण की तरफ निरंतर आगे बढ़ सके ऐसी कामना करते हैं, आशीर्वाद देते हैं. बोले साधु साधु साधु. महाकारुणिक तथागत बुद्ध के समय में भी तथागत बुद्ध जब उपदेश देते हैं वहाँ ढेर सारे उपासक उपासिकाएं, ढेर सारे भिक्षु भिक्षुनी धम्म देशना सुनते रहते थे. तथागत बुद्ध के धम्म में 4 परिषद है.
जैसे एक गाड़ी आगे बढ़ाने के लिए 4 चक्का लगता है, वैसे ही बुद्ध शासन आगे बढ़ाने के लिए 4 परिषद लगता है। भिक्षु परिषद, भिक्षुनी परिषद, उपासक परिषद, उपासिका परिषद। तो ये 4 परिषद तथागत बुद्ध के उपदेश सुन के बैठते थे, ढेर सारे लोग सुन के बैठते थे। तो ऐसे धम्म देशना सुनने वाले बहुत सारे वहाँ जो रहते हैं ना, अब वहाँ सुनने वाले तो हजारों हजारे, कौन किसको ध्यान में रखेगा। तो ऐसे बहुत सारे लोगों को लगता है ना, मैं कुछ सामने आऊं, चाहे मैं फोटो दूं या फोटो लूं, चाहे मेरा स्वागत करे या मैं कुछ बोलूं, हाँ, ताकि लोग मुझे पहचाने, लोग मुझे देखे, ऐसे चुलबुल चुलबुल करते रहते हैं। हाँ, ऐसा सामने सामने आया तो लोग मेरा चेहरा दिखेंगे। हाँ, धम्म का कार्यक्रम होता रहता है, महाकारुणिक तथागत बुद्ध का वाणी हम सुन रहे हैं, वो सारा गया बाजू में, उसको धम्म, वो चलने वाले को धम्म का कुछ लेना देना रहता ही नहीं, बस कैसे सामने आना है, हाँ, कैसे आगे आना है, इसी तरह आगे 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 आगे। मैं अभी की बात नहीं कर रहा हूँ, अभी जो हो रहा है इसकी बात नहीं कर रहा हूँ, भगवान बुद्ध के समय की बात कर रहा हूँ। ऐसे चुलबुल करने वाले बहुत सारे रहते थे। और तथागत बुद्ध तो सर्वज्ञ, सारे चीज जानते थे। चाहे वो कली भिक्षु हो, जो बुद्ध का चेहरा देखते देखते कभी इधर से कभी उधर से, कभी आगे से कभी पीछे से, बुद्ध को देखते देखते अरे भगवान कितना अच्छा है, बुद्ध बैठते तो कितना अच्छा है, बुद्ध बोलते हैं तो कितना अच्छा है, ऐसे बुद्ध को देखते देखते ही रहना। धम्म देशना से कुछ लेना देना ही नहीं, इधर उधर ही करते रहते थे। तथागत बुद्ध ने उसको बुला के वो वाद उपदेश देते हैं, हे मूर्ख वो कली, तेरा भी शरीर वही मल मूत्रों से भर पड़ा है, मेरा शरीर भी मल मूत्रों से भर पड़ा है। सिर्फ शरीर देखने वाले जाओ मेरे सामने मत बैठो करके निकाल दिया। उसको इतना दुख लगा, इतना दुख लगा कि बुद्ध को देखने के लिए मैं भिक्षु बना था और बुद्ध ही मुझे निकालते तो मैं यहाँ क्यों बैठूं? अगर यहाँ नहीं बैठूंगा तो मैं तो यहाँ से चला जाऊंगा, तो बुद्ध को देख नहीं पाऊंगा। अगर बुद्ध को देख नहीं पाऊंगा तो मैं जी के क्या करूं? मरने के लिए तक तैयार हो गया। उस समय बुद्ध आके उसको उपदेश देते हैं, यो धम्मं पश्यति सो मं पश्यति। हाँ, जो धम्म को देखेगा वो बुद्ध को देखेगा, जो धम्म को पहचानेगा वो बुद्ध को पहचानेगा। धम्म को पहचानो तो सही, बुद्ध अपने आप दिख जाएगा। तो ऐसे ही बहुत सारे लोग, एक भिक्षु तो चूल मालुक के नामक एक भिक्षु, हाँ, इतने हजारों भिक्षु के बीच में बैठे हैं, बुद्ध का उपदेश हो रहा है, बहुत सारे उपासक उपासिका है, उसके मन में भी चुलबुल होने लगता है। इतने सारे भिक्षु में लोग मुझे कब पहचानेंगे, लोग मुझे कब नाम से जानेंगे, या लोग मुझे कब जान के मेरा सम्मान करेंगे, मुझे आमंत्रण देंगे। ऐसे बैठा रहा तो कोई नहीं पहचानेंगे। ऐसा करता हूँ मैं, भगवान बुद्ध से कुछ न कुछ पूछता हूँ ताकि लोग मुझे भी नोटिस करे, लोग मुझे भी पहचाने। वो सबके सामने उठते हैं और तथागत बुद्ध से प्रश्न करते हैं, भगवान इस संसार का उत्पत्ति कब हुआ, इस संसार का विनाश कब होगा, मनुष्य का जन्म कहाँ से शुरू हुआ, मनुष्य का जन्म कहाँ जाके खत्म हुआ, इस तरह का प्रश्न करते हैं। अब बुद्ध तो बुद्ध है, तथागत बुद्ध कुछ कुछ बातें सीधा सीधा जवाब देते हैं, कुछ कुछ बातें अनेक उदाहरण देके वर्णन करके समझाते हैं, कुछ कुछ बातें अनेक कहानियों के साथ सुनाते हैं, और कुछ कुछ बातें प्रति प्रश्न करके, उसको ही प्रश्न करके हाँ समझाते हैं। उस समय तथागत बुद्ध वही भिक्षु को पूछते हैं, भिक्षु मैं तुमसे एक प्रश्न पूछता हूँ, ध्यान से सुनो और मुझे जवाब दो। ठीक है, तो भगवान बुद्ध पूछते हैं, कोई एक व्यक्ति सुनसान राह पे चल रहे थे, अचानक से कहीं से बाण आते हैं, छाती में लगता है, घाव होता है, खून बहता है, वो वहां गिर पड़ता है, तड़पने लगता है।
तो ऐसे समय में कोई भला इंसान वहां से चल रहा था, उसने देखा रे इसके छाती में बांध लगा है, ये मर जाएगा। पहले छाती का बांध निकाल देते हैं, मलम पट्टी लगा देते हैं। ऐसा सोच के वो बांध निकालने के लिए गए तो वो घायल इंसान को ठहरो, ये बांध मत निकालो, पहले ये बताओ कि ये बांध किसने मारा, ये बांध मारने वाला व्यक्ति कौन है, काला है कि गोरा है, ऊंचा है कि बौना है, ये स्त्री है कि पुरुष है, उसका नाम क्या है, गोत्र क्या है, जात क्या है, वो कौन से गांव में रहते हैं, उसके परिवार में कौन कौन है, अनेक प्रश्न करते रहना चाहिए या छाती में बांध पहले निकाल के मलम पट्टी करना चाहिए। क्या करना चाहिए? पहले मलम पट्टी करना चाहिए। वो भिक्षु भी कहते हैं भगवान पहले बांध निकाल के मलम पट्टी करना चाहिए। बुद्ध कहते हैं ऐसा ही भिक्षु दुनिया में अनेक दुख पड़ा है, पहले वो दुखों से मुक्त होना चाहिए। ये संसार का उत्पत्ति कब हुआ, विनाश कब होगा, जन्म कहाँ से शुरू, अंत कहाँ तक, है ना, ये सब जानने के बाद भी हम दुखों से मुक्त नहीं होता। अगर इसके पीछे पीछे जाते रहेंगे तो जिंदगी खत्म हो जाएगा, मगर ऐसा प्रश्न और समाधान संपन्न नहीं होगा। और पता भी चला कि ये दुनिया कब शुरू हुआ, सो व्हाट, उससे क्या होगा? दुख मुक्त होगा क्या? मार्गफल लाभ होगा क्या? बिल्कुल नहीं। इसलिए दुनिया में अनेक दुख है। जो दुख हमें बिल्कुल पसंद नहीं है तो पहले दुख मुक्ति के तरफ ही जाना चाहिए। ये महाकारुणिक तथागत बुद्ध कहते हैं। तो महाकारुणिक तथागत बुद्ध धम्म पद में भी कहते हैं। तथागत बुद्ध क्या कहते हैं? अभिथरेत कल्याणे पापा चित्तं निवारये। जब जब पुण्य करने का मौका मिले, धम्म करने का मौका मिले, तुरंत करना चाहिए, तत्काल करना चाहिए। अरे वाह, ये तो अच्छा है ना, दान देना अच्छी बात है, शील पालन करना अच्छी बात है, ध्यान साधना करना अच्छी बात है, करू ना, परंतु आता नहीं, मी खूप बिजी आहे, नंतर करो, अभी नहीं, बाद में करूंगा। वो बाद में करूंगा इतना बोला तो मन को पाप जकड़ लेता है। वो दान देने की इच्छा बाद में आएगा ही नहीं, वो शील पालन करने की इच्छा बाद में आएगा ही नहीं। इसलिए बुद्ध कहते हैं तुरंत करो, तत्काल करो। बाद में करते रहेंगे तो वो बाद में वो पुण्य नहीं कर पाएंगे। ये महाकारुणिक तथागत बुद्ध कहते हैं थोड़ा भी पुण्य करने में देर लग गया तो मन जल्दी ही पाप की तरफ रमन करने लगता है, पाप की तरफ भागने लगता है। मन मक्खी जैसा, जहाँ गंदगी है वहीं भागते रहते हैं। कितना भी उससे दूर करो फिर वहीं, कितना भी दूर करो फिर वहीं। ये चित्त भी रह के उसी चीज में भागते रहते हैं, अच्छे जगह पे नहीं भागते। यहाँ संगदान हो रहा है, यहाँ धम्मदान हो रहा है, धम्म देशना हो रहा है, ऐसा सोच के यहाँ के सारे लोग धम्म देशना सुनने के लिए आते हैं क्या? नहीं आते, बहुत कम आते हैं। और जितने कम आते हैं वो सारे लोग भी धम्म देशना सुन के बैठते हैं क्या? नहीं बैठते, बहुत कम ही सुनते हैं। इसलिए अच्छे जगह पे मन कम जाता है, अच्छे पुण्य कार्य में मन कम जाता है, और वो कम जाने में भी थोड़ा देर लग गया तो जल्दी ही मन दूसरे तरफ भागता है, पाप की तरफ भागता है। इसलिए बुद्ध कहते हैं अभिथरेत कल्याणे पापा चित्तं निवारय। पुण्य तुरंत करो, तत्काल करो, बाद में करेंगे ऐसा सोच के देरी मत करो। फिर महाकारुणिक तथागत बुद्ध एक समय ऐसे भी कहते गब्ब में के उपजंती। यहाँ बहुत सारे लोग गर्भ में जन्म होते हैं या मनुष्य होके जन्म होते हैं। वो पुण्यवान है जिसे दुर्लभ जीवन मिलता है। तो बहुत सारे लोग ऐसे गर्भ में जन्म होते हैं। निरयं पाप कम्मिनो, जो अकुशल करते, जो पाप करते हैं
वो दुर्गति में जन्म होता है। नरक, प्रेत, तिर्यक, असुर, ये 4 दुर्गति है। ऐसे दुर्गति में पतन हो जाता है। एक बार दुर्गति से पतन हो गया, फिर से सुगति आना, मनुष्य जीवन प्राप्त होना बहुत बहुत कठिन है। बुद्ध बार बार एक उदाहरण देते हैं। विशाल समुद्र में एक बांस की छड़ी है, उसमें छोटा सा छेद है, वो एक ही जगह टिका नहीं रहता। वो जहाँ जहाँ हवा चलता है वहाँ वहाँ जाते, जहाँ जहाँ उसका उछाल आता है वहाँ वहाँ जाते रहते हैं। और वही समुद्र में एक अंधे कछुए है जो 100 साल में एक ही बार अपना सर सतह पे निकालता है। तो 100 साल में एक बार आंखों से अंधे वो कछुए अपना सर समुद्र से बाहर निकालते समय वो बांस के छड़ी के छेद में वो सर डालना क्या आसान है? क्या संभव है? क्या दूर दूर तक संभव ही नहीं। परंतु तथागत बुद्ध कहते हैं चीर काल तक अगर वो बांस की छड़ी नाश नहीं हुआ, चीर काल तक वो अंधे कछुए नहीं मरा, तो वो समय जल्दी आएगा जब वो अंधे कछुए अपना सर वो बांस की छड़ी के छेद में डालेगा। मगर एक बार मनुष्य जीवन से पतन हो गया, फिर से मनुष्य जीवन प्राप्त होना उससे भी कईयन ज्यादा कठिन है। इसलिए इतने दुर्लभ जीवन को कुछ भी करके, कैसा भी करके, सिर्फ खाने पीने के लिए, सिर्फ जिंदा रहने के लिए, सिर्फ परिवार के लिए, ये जीवन को विनाश नहीं करना चाहिए। खूब पुण्य करना चाहिए, खूब धम्म करना चाहिए, ये तथागत बुद्ध कहते हैं। इसलिए जो जो गलत काम करते हैं वो व्यक्ति दुर्गति के तरफ जाते हैं। फिर तथागत बुद्ध कहते हैं सगं सुगतिनो यन्ति, जो व्यक्ति पुण्य करता है, जो व्यक्ति धम्म करता है, उन लोगों को सुगति के तरफ लेके जाएगा। हाँ, सुगति बोले तो देवलोक, ब्रह्मलोक, महाब्रह्मलोक, हाँ, ऐसे अच्छे अच्छे सुगति पे लेके जाएगा। परिनिब्बन्ति अनासवा, अगर हम ये सारे चीजों से दूर रह के मन में जो भी आसक्ति है, जो भी क्लेश है, जो भी तृष्णा है, अगर हम उसको निकाल के खत्म कर देंगे, जड़ से निकाल के हाँ उसको नाश करेंगे, तो ऐसे अनाश्रवी व्यक्ति निर्वाण प्राप्त करते हैं। निर्वाण वो अवस्था है जहाँ दूर दूर तक कोई भी तृष्णा बाकी नहीं रहता। निर्वाण वो अवस्था है जहाँ दूर दूर तक किसी भी प्रकार के दुख बाकी नहीं रहता। ऐसे निर्वाण प्राप्त कर सकते हैं अनाश्रवी व्यक्ति। ये भी चाहिए, वो भी चाहिए, ऐसे लोभ लालच बना के रखेंगे। उसने मुझे मारा, उसने मुझे जीता, उसने मुझे हराया, उसने मुझे लूटा, ऐसा किया वैसा किया, ऐसे बातों पे तन करके हाँ एकदम द्वेष दुराभावी बनेंगे। और ये भी पता नहीं, वो भी पता नहीं, ऐसा भी पता नहीं, वैसा भी पता नहीं, इस तरह का अज्ञानी हाँ मोह मूर्खता बनाते रहेंगे तो हम निर्वाण प्राप्त नहीं कर सकते। इसलिए दुख मुक्त निर्वाण प्राप्त करना है तो महाकारुणिक तथागत बुद्ध ने जो धम्म का उपदेश दिया वो धम्म को अच्छे से जानना है, वो धम्म को अच्छे से पालन करना है और वो धम्म को परिपूर्ण रूप से पालन करना है, तभी हम दुख मुक्त हो सकते हैं। बार बार हम आप लोगों को एक उदाहरण देते हैं। यहाँ वर्षावास के समय में संडे आके धम्म देशना देते समय भी बहुत बार आप लोगों को ये उदाहरण दिया। हर जगह एक उदाहरण देता हूँ, छोटा सा एक उदाहरण देके ये धम्म देशना समापन करता हूँ। महाकारुणिक तथागत बुद्ध खूब सारे भिक्षुओं को एक जगह लेके जाते हैं और जमीन से थोड़ा सा धूल उठा के नख में उठा के भिक्षुओं से पूछते हैं, भिक्षुओं बताओ
मेरे नख में ज्यादा धूल है या पृथ्वी में ज्यादा धूल है? सारे भिक्षुगण कहते भगवान आपके नख में क्या धूल है? सारा पृथ्वी धूल ही धूल से भर पड़ा है, आपके नख में थोड़ा ही धूल है, न्यू नहीं धूल है, गौ नहीं धूल है, अल्प मात्र धूल है। उस समय तथागत बुद्ध कहते हैं भिक्षुओं ऐसा ही है, इस दुनिया में अच्छे धम्म को जानने वाले मेरे नख में जितना धूल है उतना ही है, बाकी तो पृथ्वी में पड़े धूल समान। धम्म के नाम पे इस दुनिया में ब्रह्म जाल समान, अर्थ जाल समान, दृष्टि जाल समान अनेक अनेक धम्म पर पड़ा है। ऐसे धम्म में सही धम्म मिलना बहुत ही मुश्किल है, दुर्लभ है। बुद्ध के नख में धूल जितना है उतना ही है। फिर तथागत बुद्ध कहते हैं इस दुनिया में अच्छे धम्म को जान के अभ्यास करने वाले, पालन करने वाले मेरे नख में जितना धूल है उतना ही है, बाकी तो पृथ्वी में पड़े धूल समान। फिर तथागत बुद्ध कहते हैं अच्छे धम्म को जान के अभ्यास करके परिपूर्ण होने वाले, दुख मुक्त मार्ग फल प्राप्त करने वाले, श्रोतापत्ति, सकितागामी, अनागामी, अरहत, ऐसे मार्ग फल प्राप्त करने वाले मेरे नख में जितना धूल है उतना ही है, बाकी तो पृथ्वी में पड़े धूल समान। बहुत सारे लोगों को अच्छे धम्म पता ही नहीं, और जिसको अच्छे धम्म पता है वो लोग सिर्फ पता करके बैठते हैं, पालन करते ही नहीं। जो लोग पालन करते हैं साल में एक बार, महीने में एक बार ऐसा ही पालन करके बैठते हैं, निरंतर अभ्यास करते हुए, निरंतर पालन करते हुए परिपूर्ण होने वाले बहुत ही कम है। उपासक उपासिकाएं हम कहाँ पे है, हम कहाँ पे है, अपने आप को देखते रहिए, जांचते रहिए। इतना दुर्लभ जीवन मिला है, इतना पुण्यवान जीवन मिला है, हमें खूब पुण्य करना है, खूब धम्म करना है, ये जीवन को सफल और सार्थक बनाना है। फिर एक बार आप सभी के जीवन में खूब खूब सुख हो, शांति हो, मंगल हो, कल्याण हो। विशेषतः आज के संगदान कार्यक्रम में जो उपस्थित है और जो सहयोगी है, आप सभी के जीवन में भी खूब खूब सुख हो, शांति हो, मंगल हो, कल्याण हो। जीवन में ढेर सारे पुण्य धम्म करते हुए ये दुर्लभ जीवन, यह अमूल्य जीवन, ये सर्वश्रेष्ठ मनुष्य जीवन को सफल बना सके, सार्थक बना सके। अंत में जन्म जरा व्याधि मरण से मुक्त निर्वाण तक साक्षात्कार कर सके, ऐसी कामना करते हुए ये धम्म देशना यही समापन करते हैं। सबका मंगल हो, सबका कल्याण हो। भवतु सबका मंगलम। बोलिए साधु साधु साधु। तर्फे कठीणचे वरदान देण्यात येत आहे। भिक्खू संघपालजी यांना सूचना आहे की आपण समोर येऊन भिक्खू संघाकडून या ठिकाणी कठीण चिवर स्वीकारावा। उपासिकांनी या ठिकाणी समोर यायचं आहे। हे चिवर हातामध्ये घ्या आणि सर्वांना एकदा पूजा करून घ्या। या ठिकाणी भिक्खू संघाला बुद्ध विहाराच्या सर्व उपासक उपासिकांतर्फे चिवरदान देण्यात येत आहे। सभी जन सामने आइए, ये पूजनीय भिक्खू संघ को दान देना है। वही हाँ बोलिए साधु साधु साधु। अभी जो जो चिवर दान करने वाला है वो लोग सामने आ सकते हैं। चिवर दान करने वाले लोग
बाबूराव वानखडे, मुरसर, रामभाऊ अवसर आणि देवतोळे सर पुढे या लवकर. आपल्याला डॉक्टर इंदिवंशी बनते त्यांना आपल्याला चिवर द्यायचा आहे. रामभाऊ अवसरमल, त्यानंतर खांडेकर या, त्यानंतर वाऊड साहेब या, वाऊड साहेब या लवकर. मगर साहेब या ना. सर या ना, तुमचं नाव येते मला. ओ साहेब गायकवाड या ना, द्या मला नाव लक्ष कधी या, द्या द्या फटाफट. सर तुम्ही या. राहुल बंदीजीचं स्वागत. कोण कोण आहे? राऊत मॅडम. आता ते मगर मॅडम आहे. मगर मॅडम, बनकर मॅडम, बनकर मॅडम, बनकर मॅडम, कांबळे मॅडम, कांबळे मॅडम आहेत ना इथं? तुम्हीच आहे ना? अरे तुमचं नाव सांगा ना. कारभारी मॅडम, बनकर मॅडम, बनकर. तुमचं नाव घेतलं का? तुमचं नाव सांग ना. उबाळे मॅडम, अजून लेडीज सांगा ना. तुम्ही माझं नाव घेतलं नाही. अलकाबाई बनकर आणि प्रियंका बनकर यांनी पुढे या. पारखेबाई या, पारखेबाई या. खंडेराव आई बोलवा ना. कोण म्हटलं? या या या, आमचं आम्हाला नाव आठवत नाही. या लवकर. खंडेराबाई, खंडेराबाई, खंडेराबाई का? या या लवकर. वानखेडे आई, वानखेडे आई. राऊत मॅडम या ना. राऊत भाई या, राऊत भाई या ना. या लवकर राऊत भाई, या लवकर. राऊत भाई या. या हात लावा. जरा साईड में आहे. जरा साईड में. भिक्खू संघाचा, भिक्खू संघाचा, भिक्खू संघाचा. साधू 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 साधू. बात देंगे. हाँ बोलिए. साधो साधो साधो. आप सभी के जीवन में बुद्ध का आशीर्वाद रहे. सबेते जानतो सब रोगो विनाशतो माते भवतु अंतरायो सुखी दीर्घायु को भवतु सब मंगलं रक्षन्तु सब देवता सब बुद्धानुभावेन सदा सोते भवन्तु ते. भवतु सब मंगलं रक्षन्तु सब देवता सब धम्मानुभावेन सदा सोते भवन्तु ते. भवतु सब मंगलं रक्षन्तु सब देवता सब संघानुभावेन सदा सोते भवन्तु ते.
येचितां पाथितां दुय्यां खेपमेव समे जातो चापे पुरान्तु चेत संकल्पा छन्दोपन्नरसो यथा आयु आरोग्य सम्पत्ति सग्ग सम्पत्तिमेव च अतो निब्बान सम्पत्ति इमिनाते समे चतो साधु 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 बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि अहं वंदामि सर्वदा। सबका मंगल हो, सबका कल्याण हो, सुखी हो सुखी हो सुखी हो। साधु साधु साधु। बुद्धं नमामि, बुद्ध को नमन करता हूँ। धम्मं नमामि, धम्म को नमन करता हूँ। संघं नमामि, संघ को नमन करता हूँ।